नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, काकांनो, तुमच्या काकींनो, या ठिकाणी आज आपण रूम ऑन रेंट ॲप कशा पद्धतीने यूज करायचं आणि आपली रूम कशा पद्धतीने लिस्ट करायची विदिन 5 मिनिट्स या ठिकाणी समजून घेणार आहोत. मित्रांनो, भाडेकरू शोधणं सध्याच्या जमान्यामध्ये खूप अवघड प्रोसेस आहे, परंतु रूम ऑन रेंटने ते सगळ्यात सोपं काम आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. तर चला लक्ष देऊन आपण हा व्हिडिओ बघूया आणि कशा पद्धतीने रूम ऑन रेंट ॲपवर आपली रूम टाकायची आणि 5 मिनिटामध्ये भाडेकरू शोधायचा या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. स्क्रीनवर दिसणारा लोगो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. हाच लोगो आपण या ठिकाणी वापरणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर तुम्ही रूम ऑन रेंट नाव सर्च करून घेणार. या ठिकाणी सर्च मेनूमध्ये जाऊन तुम्ही रूम ऑन रेंट सर्च केलं. तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचा लोगो लक्षात ठेवलेला. या ठिकाणी ग्रीन कलरचा लोगो दिसला, रूम ऑन रेंट दिसलं, अमृतम टेक्नॉलॉजी दिसलं. क्लिक केलं आणि डाउनलोड केलं. डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी रूम ऑन रेंट माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाले. मी क्लिक करेल. या ठिकाणी मी सर्वात महत्त्वाची गोष्ट टर्म अँड कंडिशन दिसतात त्या वाचून घेणार. त्यानंतर जर मी पहिल्यांदाच या ठिकाणी ॲपवर आलेलो असेल तर मला रजिस्टर करणं गरजेचं आहे. इथं हिंदीमध्ये पण दिलेलं आहे, अपना अकाउंट बनायावर सुरुवात करेल. सो मी या ठिकाणी रजिस्टर नावावर क्लिक करेल. माझंवालं नाव, मोबाईल नंबर, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाकून घेईल आणि रजिस्टर बटनवर क्लिक करेल. पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी दोन्ही पण ठिकाणी आपण पासवर्डच टाकणार आहोत आणि सारखंच टाकणार आहोत. ते फक्त कन्फर्मेशनसाठी आहे. तर एकदा की मी या ठिकाणी रजिस्टर केलं त्यानंतर मी लॉग इन करतो. मी माझा नंबर टाकतो आहे. कृपया कोणी हा नंबर वापरून मला कॉल करू नका, हा डमी नंबर आहे. या ठिकाणी मी रजिस्टर करतो आहे. या ठिकाणी मी रजिस्टर करण्याचा प्रयत्न करतो, पण मे बी माझ्याकडून पासवर्ड चुकलेला असू शकतो. सो या ठिकाणी तो मला सांगेल की तुमचा पासवर्ड चुकलेला आहे आणि या ठिकाणी मला फॉरगेट पासवर्डवर क्लिक करणं गरजेचं असेल. पण काही आवश्यकता नाही पडली, माझा पासवर्ड बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता की रूमने तुमच्या जवळपास रूम शोधण्यासाठी रूम ऑन रेंटने तुमची लोकेशन घेतली आणि या ठिकाणी रूम दाखवायला सुरुवात केली. तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं, इथं ॲडच्या बटनवर क्लिक करायचं. कशासाठी? तर तुमची रूम लिस्ट करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी की माझ्याकडे रूम आहे, तुम्ही या बाबांनो. सो मी या ठिकाणी ॲड बटनवर क्लिक करेन. इथं भरपूर सारे ऑप्शन आहे. या ठिकाणी वर एक बॅनर दिसतो आहे, त्या ठिकाणी पण ॲड नाव आहे. त्यानंतर इथं प्रोफाईलमध्ये पण ॲडचं बटन दिसतं, मी कुठून पण ॲड करू शकतो. सो मी प्लस बटनवर क्लिक केलं. इथं कमरे का नाम, माझ्या कमरेचं जे पण नाव असेल, उदाहरणार्थ माझ्या कमरेचं नाव आहे गौरव रूम, तर मी या ठिकाणी टाकून घेतो. हॉस्टेल असेल जे असेल ते. वॅकन्सी किती? 5 जणांची वॅकन्सी माझ्याकडं. दुसऱ्या मंजिलपर आहे, म्हणजे दुसऱ्या फ्लोअरवर आहे. कमऱ्याचा प्रकार आहे, माझी सिंगलच रूम आहे, परंतु 5 जण हे चुकीचं झालं, मग डबल रूम आहे माझी. रेंट किराया किती माझा? तर मी 2,000 रुपये पर हेड घेत राहतो. तर या ठिकाणी मी डिपॉझिट घेतो 500 रुपये. किराया जर मी पर हेड घेत असेल तर मी पर हेड क्लिक करेल आणि जर मी पूर्ण रूमचं घेत असेल तर पूर्ण रूमचे मी 2,000 रुपये घेऊ शकतो. सो आणि जर समजा आता कदाचित मी 5,000 रुपये पूर्ण रूमचे घेत असेल तर या ठिकाणी किरायामध्ये मी 5,000 टाकेल आणि इथं खाली मी फुल रूमचे चार्ज सर्च करून घेईन. त्यानंतर माझ्याकडे वायफाय देतो आहे मी, पार्किंग आहे, AC तर नाही देऊ शकत, परवडत नाही. त्यानंतर बेड देऊ शकतो आहे, म्हणून या ठिकाणी मी क्लिक करतो आहे. उगाच क्लिक होणार नाही माझ्याकडून, कारण हे व्हेरिफिकेशन होत असतं. त्यानंतर मी नेक्स्ट बटनवर क्लिक करतो. नेक्स्ट बटनवर क्लिक केलं. या ठिकाणी तो लोकेशन घेतो आहे बघा, इथं स्टॅन कॅप्चर कर रहा आहे, म्हणजे तुमचं लोकेशन घेतो आहे त्याने. या ठिकाणी माझा कंप्लीट ॲड्रेस दिला आहे. मला जर वाटलं माझा ॲड्रेस चुकला तर या ठिकाणी मी ॲड्रेस चेंज करून घेतो. उदाहरणार्थ मी करतो इथं N7 सिडको, मी डमी ॲड्रेस टाकतो आहे. आता N7 सिडको इथं माळी सायला तर पॉसिबल नाही, पण ठीक आहे टाकून घेतलं. त्यानंतर मी इथं कॅप्चर फोटोवर क्लिक करतो. मला इथं परमिशन देणं गरजेचं आहे. मी शेतात बसलेलं आहे, त्यामुळे मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्तपैकी फोटो कॅप्चर केले. आता तुम्ही इथं फोटो कॅप्चर करताना मी शेतातला गेला आहे, तुम्ही असं करशाल तर तुम्हाला कॉल येणार नाही. त्यामुळे व्हेरिफिकेशनमध्येच गुंतून जाशाल. रूमचा ॲक्च्युअलमध्ये परफेक्ट फोटो तुम्ही या ठिकाणी कॅप्चर करणार. इथं मला व्हिडिओ बनवण्यासाठी चांगली जागा नव्हती, त्यामुळे मी शेतात येऊन बसलो आहे शांतपैकी निवांत. आणि या ठिकाणी मी 2-3 फोटो या ठिकाणी कॅप्चर करून घेतो आणि ॲड रूमवर क्लिक करतो. जसं मी ॲड रूमवर क्लिक करेल तुम्ही बघू शकता माझी रूम या ठिकाणी लिस्ट झालेली दिसू शकते. बघा, एकच नंबरला माझी रूम आली. इथं सर्चमध्ये पण वर आली, म्हणजे ज्यांना पण पाहिजे असेल ते या ठिकाणी क्लिक करते आणि डायरेक्टली कॉल बटनवर क्लिक केलं की तो आपली जी रूम आहे ती लोकांना दिसेल. लोक तुम्हाला कॉल करते आणि मग पैसा ही पैसा होगा. धन्यवाद.